सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 6 मे 2024 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. मान तालुक्यातील कुर्णीवाडी गावच्या हद्दीत पतीला जखडून ठेवत पत्नीच्या गळ्याला चाकू लावून दरोडा, 5.5 लाखांचा ऐवज लंपास. मान तालुक्यातील कुर्णीवाडी गावच्या हद्दीत पडळकर तलावाजवळ रविवारी मध्यरात्री सुमारास अज्ञात चोरट्यांच्या टोळीने एका घरात दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आहे. घरातील पतीला 5 ते 6 जणांनी जखडून ठेवत पत्नीच्या गळ्याला चाकू लावून सुमारे 5.5 लाखांचा ऐवज लंपास केला. प्रल्हाद ज्ञानोमिसाळ हे वरकुडे मलवडी व कुर्णीवाडी गावच्या हद्दीवर असलेल्या पडळकर तलावाजवळ वास्तव्यास आहे. रविवारी रात्री साधारण 12 ते 12:30 सुमारास 9 ते 10 चोरट्यांनी घराच्या गेटची कडी अलगद उघडून आत प्रवेश केला. आज झोपलेल्या प्रल्हाद मिसाळ यांना जाग येताच 5 ते 6 जणांच्या टोळक्याने त्यांना बेदम मारहाण करून जखडून ठेवले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील 2 सोन्याचे बदाम जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान त्यांच्या पत्नी सुलभाई मिसाळ यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या तोंडात बोळा कोंबला. त्यांना मारहाण करत गळ्याला चाकू लावून धमकावले. त्यावेळी त्यांच्या अंगावरील मणिमंगळसूत्र, कानातील फुलं, बुगड्या, इतर सोन्याच्या ऐवजी सुमारे 3.5 तोळे सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले. अल्पवयीन मुलींसह महिला असुरक्षितच. जिल्ह्यात 3 वर्षात महिला हत्येसंदर्भातील 695 गुन्हे दाखल. नरसापूर तालुका भोर गावातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र संतापाची लाट पसरली आहे. या अत्याचाराची पहिली घटना नाही. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारामुळे मुलींची सुरक्षितता दिवसेंदिवस धोक्यात येऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील 3 वर्षात अत्याचार गुन्हे मग पोक्सो अश्लील कृत्याचे 695 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली. वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे पालक भीतीच्या छायखाली वावरत आहेत. कायदा व सुव्यवस्था न राखल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, उमेश चव्हाण यांची मागणी. 20 मे रोजी सरकारविरुद्ध मोर्चा. बंधुमामांनी राज्यात थैमान घातले आहे. कोट्यवधी रुपयांची लूट, महिलांवर अत्याचार अशी प्रकरणे उघडी दिसत असताना त्यावर ठोस उपाययोजना होत नाही. पोलीस दल हे सरकारचे बाहुले बनून काम करत आहे. पोलिसांनी त्यांना संविधानानुसार दिलेल्या अधिकारानुसार कर्तव्य बजावण्याची आवश्यकता असताना ते राजकीय सत्ताधाऱ्यांच्या अन्यायी भूमिकेचे समर्थन करत असल्याचे ते वागत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अपयश आले असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दलित महासंघाचे राज्याध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान दिनांक 20 मे रोजी सरकारविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. जिल्ह्यात 6 तालुक्यांना दुष्काळाच्या झळा. 53 गावे 224 वाड्यांना प्रशासनाकडून टँकरने पाणी. जिल्ह्याच्या बहुतेक भागात भूजल पातळी घटत असून सध्या परिस्थितीत मान, खटाव, वाई, पाटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्यात 48 टँकरने पाणी पुरवठा होत आहे. भूजल पातळीत घट झाल्याने ग्रामीण भागात सध्या आठवड्यातून 2दा ग्रामस्थांना पाणी पुरवठा होत आहे. सध्या जिल्ह्यात 53 गावे 224 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मान तालुक्यात सर्व टँकर सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयातील सुरक्षकांचे पगार थकले. 2 महिन्यांपासून पगार नसल्याने रक्षक आर्थिक अडचणी. जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षांचे वेतन गेल्या 2 महिन्यांपासून थकीत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नाचिन्ह निर्माण झाले आहे. ठेका पद्धतीवर कार्यरत असलेल्या 15 सुरक्षकांपैकी 4 महिला रक्षकांचा समावेश असून पगार आकारल्यावर त्यांच्या कुटुंबियांसमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. सध्या सातारा सुरक्षक महामंडळावर ठेका तत्वावर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अल्प मानधानावर काम करत असतानाही नियमित पगार मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेष म्हणजे ही समस्या नवीन नसून अनेक वेळा वेतन उशीर मिळण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत संबंधितांनी वेळोवेळी शासन आणि कंत्राटदारांना पाठपुरावा केला, मात्र त्यातून ठोस तोडगा निघालेला नाही. सातारा जिल्ह्यात अनियंत्रित वृक्षतोड, वृक्ष संपदेची कत्तल, नागरिकांची वन विभागाकडे कारवाईची मागणी. सातारा जिल्ह्यात अनियंत्रित वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पर्यावरणप्रेमीसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सातारा शहरासह परिसरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होत असल्याचे निसर्ग असून अनेक ठिकाणी नियमांचे पालन न करता ही तोड सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर व्यंकटपुरा पेठेतील नितीन शिवाजी चव्हाण यांनी पुढाकार घेत वन विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. शहर आणि महामार्गाच्या भागातील वृक्षतोडीचे छायाचित्र पुरावे सादर करत अनेक ठिकाणी बेकायदेशीर कारवाई होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी स्वतंत्रपणे अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारीत त्यांनी गेल्या वर्षभरात मंजूर करण्यात आलेल्या वृक्षतोड परवानगीची सविस्तर माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तसंच ज्या ठिकाणी अधिकृत परवानगीने वृक्षतोड केली जात आहे त्या ठिकाणी स्पष्ट माहिती देणारे फलक लावणे बंधनकारक करावे अशी सूचनाही त्यांनी केली. बेकायदेशीर वृक्षतोड संबंधित तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. येळा पात्रानंतर कॅनलमधूनही पाणी सोडा, खटावकरांची मागणी. नेर धरणातील पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीचा उशीर का होईना विचार करून पाटबंधारे विभागाने येळा नदी पात्रात नेर धरणातून पाणी सोडल्याबद्दल खटावकरांनी पाटबंधारे विभागाचे आभार मानले. जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विद्यार्थी आणि खटावमान अॅग्रो प्रोसेसिंगचे संचालक राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नदी पात्रानंतर डाव्या आणि उजव्या कॅनलमधून 10 दिवस पाणी सोडावे अशी आग्रही मागणी केली आहे. वगजाईवाडीमध्ये ऊसाच्या पिकाला आग, 2 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक. कोरेगाव तालुक्यातील वगजाईवाडी येथील शिवारात सोमवारी दुपारी 12:30 सुमारास महावितरण कंपनीच्या वीज वाहिनीच्या घर्षणामुळे ऊसाच्या पिकाला आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत 2 शेतकऱ्यांसह ऊसासह ठिबक सिंचन यंत्रण जळून खाक झाले. यामध्ये शेतकरी संतोष गोरख पवार गट क्रमांक 89 यांचे सुमारे 30 गुंठे क्षेत्र जाळले. शेतकरी प्रकाश रामा पवार यांचे सुमारे 20 गुंठे ऊसाचे पीक आगीत भस्मसात झाले. दोन्ही शेतकऱ्यांची ठिबक सिंचन व्यवस्था नष्ट झाली आहे. फलटण तालुक्यात 9 व्यक्तीची आत्महत्या. पिसाळ वस्ती शेर शिंदेवाडी येथील घटना. फलटण तालुक्यातील पिसाळ वस्ती
शेरे शिंदेवाडी येथील एका युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चैत्राली वैभव पिसावळ 23 राहणार पिसावळती शेरे शिंदेवाडी हिने सोमवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास घरातील सिलिंग फॅनला ओढणीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. पाडेगाव तालुका खंडा येथील निरा कॅनलमध्ये बुडून 2 तरुणांचा मृत्यू. बुडणाऱ्या मित्राला वाचवताना दुसऱ्याने गमावला जीव. पाडेगाव तालुका खंडाळा परिसरात निव्वळ उजव्या कॅनलमध्ये बुडून 2 तरुणांचा मृत्यू झाला. यातील एकाने मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावर मिळालेल्या माहिती अशी की काही तरुण कपडे धुवायला सोमवारी दिनांक 4 मे रोजी दुपारी 3च्या सुमारास निळ्या कॅनलवर गेले होते. यावेळी सादिक खान राहणार नेरा तालुका पुरंदर हा पाय घसरून पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. हे लक्षात येऊन शेख अझरुद्दीन फखरुद्दीन वय 23 मूळ राहणार कासोडा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव सध्या राहणार निळा याने त्याला वाचवण्यासाठी कॅनलमध्ये उडी मारली. त्यावेळी सादिकने घाबरून अझरुद्दीनला गटपीट मारल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाले. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.